नमस्कार मित्रांनो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक जिल्हा खूप फेमस आहे, तो म्हणजे बीड जिल्हा. आणि याच बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेमध्ये असलेले संशयित आरोपी म्हणजे वाल्मिक कराड. आणि याच वाल्मिक कराडांनी गेल्या 5 वर्षांमध्ये किती संपत्ती केली याच्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमध्ये एक रिक्वेस्ट तुमच्यासाठी, जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगोदर आपण वाल्मिक कराड यांच्या जमिनीबद्दल पाहूत. वाल्मिक कराड यांची सोनपेठ तालुक्यामध्ये 50 एकर जमीन आहे. त्यानंतर बार्शी तालुक्यामध्ये त्यांच्या नावावर तब्बल 50 एकर जमीन आहे. माजलगाव तालुक्यामध्ये 45 ते 50 एकर जमीन त्यांच्या नावावरती आहे. मांजरसुंबा गाव हे बीडपासून जवळ आहे, तेथे त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर जवळजवळ 40 ते 50 एकर जमीन आहे. त्यानंतर पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी समजल्या जाणाऱ्या हडपसर येथील मगरपट्टा सिटीमध्ये पूर्ण अख्खा फ्लोअरच हा वाल्मिक कराड यांच्या ड्रायव्हरच्या नावावर असल्याचं सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलेलं आहे. वाल्मिक कराड यांनी ही कमवलेली संपत्ती ही गेल्या 5 वर्षामध्ये आहे. आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी आली याबद्दल आता ते ईडीच्या रडारवर सुद्धा आलेले आहेत. परंतु काही जे प्रॉपर्टी आहे त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराड यांचं संयुक्त नाव असल्याची चर्चा पण झालेली आहे. यामध्ये एवढ्या संपत्ती कुठून आली याबद्दल आता ईडीच्या रडारवर आल्यामुळे ईडीकडून पण त्यांची चौकशी होऊ शकते हे मात्र नक्की. एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी संपत्ती त्यांनी कशी कमवली यामुळे ते आता ईडीच्या रडारवर आलेले आहेत. त्यामुळे आता सध्याच खुनाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये असणारे वाल्मिक कराड हे आता ईडीच्या रडारवर आल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची आता दाट शक्यता दिसत आहे. आपल्याला काय वाटतं, एवढी संपत्ती त्यांनी 5 वर्षामध्ये कशी कमवली असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.